हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिटर्मिनंट याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 म्हणजे काय, तो डिटर्मिनंट कसा असतो आणि त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. फर्स्ट आपण जाणून घेऊया की डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 म्हणजे काय, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 याचा अर्थ काय. लेट अस सी. It is an arrangement of 4 numbers in 2 rows and 2 columns enclosed between 2 vertical bars. ही याची डेफिनेशन दिलेली आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. म्हणजे 2/2 म्हणजे काय. इट इज अन अरेंजमेंट म्हणजे काय, ही एक अरेंजमेंट आहे ऑफ 4 नंबर्स म्हणजे 4 नंबरची अरेंजमेंट केलेली आहे. इन 2 rows and 2 columns म्हणजे 2 रोमध्ये आणि 2 कॉलम म्हणजे 2/2 म्हणजे काय. पहिला नंबर इंडिकेट करतो नंबर ऑफ रोज म्हणजे किती ओळी आहेत, आणि दुसरा नंबर इंडिकेट करतो नंबर ऑफ कॉलम्स किती कॉलम्स आहेत. म्हणजे 2 रो आणि 2 कॉलममध्ये 4 नंबरची अरेंजमेंट केली आहे आणि तीसुद्धा 2 वर्टिकल बारच्या मध्ये केलेली आहे. म्हणजे 2 उभ्या रेषा मारले आहेत, 2 वर्टिकल बार. डिटर्मिनंट म्हणजे 2 वर्टिकल बार्स असतात. आणि 2/2 याचा अर्थ काय, 2 रो आणि 2 कॉलम यामध्ये 4 नंबरची अरेंजमेंट केलेली आहे. लेट अस सी. स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय दिला जातो, 2 वर्टिकल बार आहेत, हा एक वर्टिकल बार आणि हा एक वर्टिकल बार. या 2 वर्टिकल बारच्या मध्ये 4 नंबर अरेंज केलेले आहेत. म्हणजे पहिला ए म्हणजे एखादी संख्या असेल, बी म्हणजे एखादी संख्या असेल, सी म्हणजे एखादी संख्या आणि डी म्हणजे एखादी संख्या. हे 4 नंबर आहेत. या 4 नंबरची अरेंजमेंट 2 वर्टिकल बारमध्ये केली आहेत. ए आणि बी या ज्या 2 संख्या आहेत ही पहिली रो झाली. सी आणि डी या ज्या 2 संख्या आहेत ती दुसरी रो झाली. म्हणजे 2 रो. ए आणि सी नंबर आहेत हा फर्स्ट कॉलम, बी आणि डी नंबर असणार हा सेकंड कॉलम. म्हणजे फर्स्ट रो ही सेकंड रो, ए आणि सी असणारा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम. म्हणजे 2 रो आणि 2 कॉलममध्ये 4 नंबरची अरेंजमेंट केली आहे आणि ते सुद्धा 2 वर्टिकल बारमध्ये दिले आहेत. याला आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 म्हणतोय. इट इज डिनोटेड बाय डी किंवा डेल्टा लेटरनं डिनोट करतोय. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल हाऊ टू सॉल्व द डिटर्मिनंट. इथं आपल्याला डिटर्मिनंट दिलेलं आहे का, 2 वर्टिकल बार आहेत, हा फर्स्ट आणि सेकंड. या बारमध्ये 4 नंबरची अरेंजमेंट केली आहेत आणि 2 रो म्हणजे 3 आणि 2 ही पहिली रो, 4 आणि 2 नंबर असणारे सेकंड रो, हा फर्स्ट कॉलम आणि हा 2 आणि 2 नंबर असणारा सेकंड कॉलम. म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम दिले आहेत. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 दिलेलं आहे आणि हा आपल्याला सॉल्व करून व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लेट अस सी. डिटर्मिनंट जो आहे तो लेटर डी ने डिनोट करतोय. फर्स्ट सपोज दॅट डी इक्वल्स टू डिटर्मिनंट आहे तसं ठेवला. त्यानंतर हा आपल्याला एक्सपांड करायचा आहे. आता हा एक्सपांड कसा करतो आपण, हा एक्सपांड करताना पहिला आपण एलिमेंट जे आहेत ते डायगोनल एलिमेंटचा पहिला मल्टिप्लाय करतोय. म्हणजे डायगोनल एलिमेंट म्हणजे काय, प्रिन्सिपल डायगोनल. म्हणजे पहिला एलिमेंट येतं 3 आहे आणि दुसरा एलिमेंट जो आहे तो 2 आहे. म्हणजे ही झाली आपली प्रिन्सिपल डायगोनल. ही आपली सेकंडरी डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल द एलिमेंट 3 आणि 2 असणारे प्रिन्सिपल. म्हणजे पहिला, सोप्या भाषेत काय म्हणू शकतो आपण, पहिला एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट या दोघांचा गुणाकार करायचा. मिडल साईन जो आहे तो नेहमी मायनस ठेवायचा. गुणाकार केल्यानंतर मिडल साईन नेहमी मायनस ठेवायचा. त्यानंतर सेकंडरी डायगोनल म्हणजे एलिमेंट 2 आणि 4 हा गुणाकार करून घ्यायचा. 2 आणि 4 या दोघांचा गुणाकार किंवा 4 आणि 2 कसं लिहू शकतोय, कारण गुणाकार इट इज अ कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड्स होते. गुणाकारमध्ये कोणती संख्या पहिला कोणती संख्या सेकंड लिहू शकतो आपण. म्हणजे काय केला, पहिला इथं आपण प्रिन्सिपल डायगोनलच्या एलिमेंटचा म्हणजे 3 आणि 2 किंवा 2 आणि 3चा पहिला गुणाकार. मिडल साईन आपण नेहमी मायनस ठेवतोय. त्यानंतर या 2 संख्याचा गुणाकार केला, सेकंडरी डायगोनल म्हणतो याला आपण, यांचा गुणाकार. त्यानंतर काय, इक्वल टू आहे तसा 2 आणि 3 किंवा 3 आणि 2 या दोघांचा गुणाकार केला तर येणार आन्सर 6. मायनस आहे तसा आणि या दोघांचा गुणाकार केला तर येणार आन्सर 8. देअरफॉर 6 - 8 इक्वल्स टू 2. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू -2 झाली. इथं काय करतोय आपण, मोठी संख्या जी आहे ती 8 आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह देतोय आणि मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा केली म्हणजे 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. म्हणजे डीची व्हॅल्यू किती झाली, -2. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट -5 4 पहिल्या रोला आहेत, 2 आणि 3 दुसऱ्या रोला आहेत. म्हणजे हा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 दिलेलं आहे, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सपोज दॅट डी इक्वल्स टू, म्हणजे डिटर्मिनंट डिनोटेड बाय लेटर डी किंवा डेल्टा म्हणतोय आपण. म्हणजे डी इक्वल टू डिटर्मिनंट आहे तसं सपोज केला. त्यानंतर काय करायचं आपल्याला,
प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट म्हणजे -5 आणि 3 या दोघांचा पहिला गुणाकार करायचा आपल्याला. पहिला गुणाकार पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलमधल्या संख्यांचा गुणाकार फर्स्ट करतो आहे आपण, म्हणजे -5 आणि 3 यांचा गुणाकार. मिडल साईन जो आहे तो आपण नेहमी मायनस देतो आहे. त्यानंतर सेकंडरी डायगोनल म्हणजे 4 आणि 2 हे एलिमेंट आहेत ना, याला आपण सेकंडरी डायगोनल म्हणतो. या दोघांचा गुणाकार नंतर करतो आहे आपण. दोघांचा गुणाकार केला इक्वल टू म्हणजे काय, -5 आणि 3 या दोघांचा गुणाकार केला, येणार आन्सर -15. हा मायनस साईन आहे तसा. त्यानंतर 2 आणि 4 या दोघांचा गुणाकार केला, येणार आन्सर 8. देअरफॉर -15 आणि -15 आणि -8 म्हणजे काय, दोन्ही संख्या मायनस आहे त्यामुळे येणार आन्सर नो डाऊट मायनस असणार आहे. आणि 15 आणि 8 23 म्हणजे डीची व्हॅल्यू किती दिली, -23. हा झाला आपला आन्सर. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 4, -6, 5 अँड -3. सपोज दॅट डिटर्मिनंट दिलेला ऑफ ऑर्डर 2/2 त्यामुळे याला आपण डी इक्वल्स टू म्हटला. इक्वल टू प्रथम काय करतो आपण, प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट म्हणजे 4 आणि -3 हे प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट. पहिला या दोघांचा गुणाकार म्हणजे फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट दोघांचा गुणाकार. मिडल साईन आपण मायनस आहे तसं ठेवतोय. त्यानंतर सेकंडरी डायगोनलचे एलिमेंट म्हणजे कोणते, -6 आणि 5 किंवा 5 आणि -6 दोघांचा गुणाकार केला. इक्वल टू आहे तसा 4 आणि -3 दोघांचा गुणाकार केला, येणार आन्सर -12 असणार आहे. हा मायनस साईन आहे तसं ठेवला. 5 आणि -6 यांचा मल्टिप्लाय केला, येणार आन्सर -30 असणार आहे. इक्वल टू हा -12 आहे तसा. हा मायनस आणि हा मायनस दोघांचा गुणाकार आहे ना, कारण इथं काही म्हणजे 1 असणार आहे. -1 मल्टिप्लाय बाय -30 म्हणजे मायनस प्लस होऊन जाईल आणि 30 आहे तसा म्हणजे +30. देअरफॉर इथं मोठी संख्या जी आहे ती 30 आहे म्हणजे येणार आन्सर प्लस असणार आहे. आणि 30मधून 12 वजा केले तर येणार आन्सर 18 असणार आहे. हा झाला डी. Next, let us see another example. Find the value of determinant sin theta minus cos theta आणि sin theta. हा 2/2 चा डिटर्मिनंट दिलेला आहे. सपोज दॅट डी इक्वल्स टू डिटर्मिनंट आहेतच लिहिला. त्यानंतर आपल्याला हा एक्सपांड करायचा म्हणजे काय, प्रिन्सिपल डायगोनलच्या एलिमेंटचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा म्हणजे sin थीटा त्याला मल्टिप्लाय बाय साइन थीटा दोघांचा पहिला गुणाकार केला. प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट. मिडल साईन आपण नेहमी मायनस देतोय. त्यानंतर कॉस थीटा आणि -कॉस थीटा या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा, दोन्ही एलिमेंटचा गुणाकार लिहिला कॉस थीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -कॉस थीटा. इक्वल टू इथं साइन थीटा मल्टिप्लाय बाय साइन थीटा म्हणजे दोघांचा गुणाकार आहे. साइन थीटा आणि साइन थीटाचा गुणाकार म्हणजे साइन स्क्वेअर झाला, राईट. मायनस साईन आहे तसा. कॉस थीटा मल्टिप्लाय बाय -कॉस थीटा म्हणजे -कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 2 × 2 म्हणजे 2चा स्क्वेअर. तसा साइन थीटा इंटू साइन थीटा, साइन थीटाचा स्क्वेअर. कॉस थीटा इंटू -कॉस थीटा, -कॉस थीटाचा स्क्वेअर म्हणजेच काय, -साइन स्क्वेअर थीटा आहे तसा. हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल, +कॉस स्क्वेअर थीटा. अगेन वी नो दॅट द फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नॉमेट्री दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. देअरफॉर डीची व्हॅल्यू झाली 1. हा झाला डिटर्मिनंट सॉल्व करण्याची मेथड. म्हणजे काय, जर ऑर्डर 2/2 चा डिटर्मिनंट दिलेला असेल तर पहिला प्रिन्सिपल डायगोनलच्या एलिमेंटचा आपण गुणाकार करतोय. मिडल साईन आपण नेहमी मायनस देतोय. त्यानंतर सेकंडरी डायगोनलचा एलिमेंटचा मल्टिप्लाय करतोय आणि सिम्प्लिफाय करून येणार आन्सर आपला डिटर्मिनंटचा आन्सर.